योगो म्हणता मकरन, तुझा म्हणता विमान उडव. नाही, किती वर्षापर्यंत भेटत राहूया. अरे आमचा सगळ्यांचा अडतीचा. तरी हा गाडीची पार्टी आहे आणि बऱ्याच जणांची जळू पण इला. रुको जरा सबर करो. जे लोक इले ना त्यांची. विठ्ठल विठ्ठल मंडळी, वेलकम टू गुरु पाताळे यूट्यूब चॅनल. तर नमस्कार मंडळी, मी गुरु पाताळे. तर ह्यो व्हिडिओ मी जवळजवळ वर्षभरानंतर टाकते. कारण माझा वर्षभर म्हणजे पहिले 6 महिने माझी तब्येत बरी नव्हती आणि त्याच पिरियडमध्ये माझ्या चॅनलचा मॉनिटायझेशन बंद झालेला. त्याच्यामुळे अर्निंग होत नव्हती आणि अर्निंग जर होत नाही तर मग व्हिडिओ टाकून फायदो काय. ये बड़ी अच्छी बात कही आप. त्याच्यामुळे मी थांबलोय 6 महिने. 6 महिन्यानंतर माका रिअप्लायचा बटन इला. त्याच्यानंतर मी रिअप्लाय केले. रिअप्लाय केल्याच्यानंतर पण ते अप्लाय काय झाला नाही, परत बंद झाला. आणि त्याच्यानंतर आता परत 6 महिन्यात मी परत रिअप्लाय केले जरा थोडासा चॅनलवरती काम करून. तर आता फायनली माझा चॅनल परत सुरू झाला. फायनली ह्या कालपासून झाला. तर आज मी हे बघा सावडावच्या धबधब्यावर बघा आमचे वर्गमित्र आहेत मकरन पाळेकर, ऋषी वर्णे, योगेश मुद्राळे आणि मनोज नकाशे असे आम्ही 5 जण आणि स्वतः मी. बाकीचे बघूया येतात की नाही ते. तर किती दिवसानंतर म्हटलं आपण एक व्हिडिओ टाकूया. तर आज जो ह्यो मी व्हिडिओ बनवते तिकडे आज शनिवार असल्यामुळे लोक भरपूर येणार, सुट्टी असतं ना आपली. तर मी आता भरपूर दिवसानंतर थोडंसं बोलते, त्याच्यामुळे थोडासा बोलताना थोडीशा चुका होऊ शकतात. भरपूर दिवसानंतर बोलते लॉंग व्हिडिओमध्ये. शॉर्टमध्ये बोलायचं आहे, लॉंगमध्ये भरपूर दिवसानंतर बोलते, त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्यावा. आणि एक थोडंसं आनंद पण हा, कारण माझा चॅनल परत चालू झाला. कारण का त्या चॅनलवरती मी लय मेहनत घेतलेली आहे. म्हणजे चॅनल चालू झाल्यापासून म्हणजे चॅनल चालू केल्यापासून जवळजवळ 2 वर्ष असं एकही दिवस गेलो नाही की मी एडिटिंग केले नाही. कायम एडिटिंग, काही नाही काय, शॉर्ट लॉंग काहीतरी एडिटिंग मी करायचं आहे. पण त्याच्यानंतर माझी तब्येत बिघडल्यानंतर ह्या चॅनलचा असं प्रॉब्लेम झाला. पण आता मी कंटिन्युअस व्हिडिओ मी टाकणार आहे. तर तुमका असेच व्हिडिओ कायम बघू गावणार आहेत. आणि त्याच्यातच काही मोटिवेशनल पण व्हिडिओ तुम्हाला बघू गावतली. म्हणजे असं आपला तुमका कोकणातला जो रूढी परंपरा, जो संस्कृती आहे, त्या आपण बघू गावणार. आणि त्याच्यासोबतच तुमका काहीतरी मोटिवेशन. म्हणजे आता माका प्रत्येकजण विचारता भेटल्याच्या नंतर की तू ह्या हातात काय घालतस, तू हातात ना काय घालतस. तो तिकडे सोनं नका असं मागा हसता, पण हसणाऱ्यांचा काय विषय नाही, आता मी सगळं ॲक्सेप्ट करते. तर ह्या हातात काय घालतस विचारतात ना. तर बऱ्याच जणांना वाटतं काय माईक वगैरे हा काय, पण ह्या माईक वगैरे काय नाही, हा काउंटर. आणि ह्या वर्षभरात माझी लाईफ पूर्ण बदलून गेली आहे. पूर्ण लाईफ माझी बदलून गेली आहे. कारण मी वर्षभरात म्हणजे असं देवाक मानायचं आहे, पण देवाच्या कधी पाया नाही पडायचे. म्हणजे असं पडले तर पडले, पण तेवढं मनापासून नाही. पण आता अचानक मी पलटी म्हणजे आता मी पूर्ण धार्मिक झाले. माझी दिवसातनं जवळजवळ 1 तास साधना असता. त्याच्यानंतर दिवसभर ह्या काउंटर हा आणि ह्याच्यात नामस्मरण होतं. हे बघा, म्हणजे मी नाम जप केलं आहे की ह्याच्यात काउंटिंग होतं. बऱ्याच जणांना माहीत असतं. म्हणजे विराट कोहली वगैरे आपल्या हातात घालतात, बरेच जण घालतात. म्हणजे तो घालता म्हणून मी घालत नाही, मी त्याच्या अगोदरपासून घालते. पण तर असं कधी शो नाही केलेले. आता शो काय करते, माझ्या मोठेपणासाठी नाही, कारण नाम जप केल्यामुळं काय होता, किती फायदा होता हे माका आता समजू लागलो. कारण माझा चॅनल पण कदाचित नामजपामुळे चालत असत. ही नामजपाची एक ताकद आहे. आणि मी बऱ्याच गोष्टीतनं वाचलं आहे, माझ्या तब्येतीमधनं, इतर काही गोष्टीतनं. त्याच्यामुळे माझं नामजपावरती विश्वास आहे. आणि सगळ्यांनीच नामजप करू हवा. पण प्रत्येकाचं प्रारब्ध जेका जसा जमता तसं तो करीत. माका ह्याच्यावरती विश्वास आहे. कारण ज्या अर्थी मी कधी पूजाच नाही करायचं आहे, तो आता मी नाम जप करू लागले, त्या अर्थी प्रत्येकजण ह्या गोष्टीवरती 100% येणार. तर मला सांगूचा उद्देश काय, जनरली मी सगळ्याच माझ्या व्हिडिओतनं सांगणार. म्हणजे माझ्या आजूबाजू जो घडणारे गोष्टी तो पण, कोकणातला सगळा जनजीवन जा काय आयुष्य हा आता पण माझा स्वतःचा. आणि मी कसं लाईफमध्ये चेंज झालं आहे. म्हणजे काही वर्षापूर्वीचं मी आणि आत्ताचं मी. म्हणजे फायनान्शियली सेटल नाही, पण वैचारिक जी पातळी आहे ना ती थोडीशी म्हणजे आता शिकतंय मी. म्हणजे पूर्ण काय मी सुधारले नाही, शिकतंय. पण शिकूची तरी इच्छा झाली आहे, ह्या महत्त्वाचा. आणि ती इच्छा होणं ना हे का पण एक प्रारब्ध लागतं. कोणाचं पण काम नाही तर
म्हणजे ज्याच्या आयुष्यात जो गोष्टी आहेत तो 100% घडणारच आहे. मग 100% तो घडणार. आता मी कशातनं वाचले, काय वाचले, तुमका ह्या चॅनल मार्फत हळूहळू सगळं तुमका समजत जाईल. आता ह्याच व्हिडिओत मी सगळं सांगितले तर तुमका आता समजणार नाही. आपण आता खै लाव सावडावला माझ्या मित्रांसोबत. तर आमचा असा, मी आता लोकांना सांगतात ना, आपण जा करताव ना तर 100% करायचा. मग आपण आता करताव काय आहो, कशासाठी लाव की बाबा धबधब्यावर मित्रांसोबत एन्जॉय करू. तर आम्ही आता चाललो खाली. ते काय मित्र ते चालला, बघूया काय काय. मी तुमका हायला थोडक्यात दाखवतो मी प्रयत्न करेन. बरेच जण व्हिडिओ बनवतात पण माझं व्हिडिओ थोडंसं एक वेगळ्या प्रकारचं होतं. त्यामुळे भेटवते मित्रांका जरा. ऋषी योगेश आहे ना, माका आज गाडीतलं काय ना काय शिकवला ना. सोनी नाकाशी आणि तो मकरम पाळेकर. ह्याच्याबद्दल मी तुमका माझ्या चॅनलतर्फे नंतर हळूहळू काय ना काय सांगित जाईन. निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह 100%. ही पार्टी म्हणजे मकरमने गाडी घेतला ना ते काय कर रे. तरी ह्या गाडीची पार्टी आहे, हे बघा ह्या गाडीची पार्टी आहे. त्यासाठी आम्ही लाव आणि बऱ्याच जणांची जळू पण इलाव. रुको जरा, सबर करो. जे लोक इले नाहीत ना त्यांची. तर ह्या समोर दिसता त्या सावडावच्या धबधब्याच्या वर बनतात नवीन डॅम. ह्या डॅम बनल्याच्या नंतर 12 महिने सावडावच्या धबधब्यावर पाणी असणार. मने बाप्पा येले ना योग्य पेपर द्या का तुका कशासाठी? रिझला पेपर गांजा बघूसाठी टाकलं फोटो. एकदाच्या मी पोचला होय, गाडीवर ते पार्क केला आणि त्या बघा त्या धरण आणि धरणातनं ह्या पाणी येतं. आता ह्या पाण्यात जाऊन ते लोक बसणार. अरे बापरे, मी आता पडलं असते. जरा जपून जाऊ गोवा. मी काय आंघोळ वगैरे काय करणार नाही, कारण माझ्या मोबाईल होता. मी मोबाईल भिजलो की लपडा. त्यापेक्षा आंघोळ न करता थोडासा शूटिंग करणार. बऱ्याच दिवसांनी करते मी, त्याच्यामुळं थोडाशा काहीतरी चुका होऊ शकतात, समजून घ्यावा. अरे बापरे, हे बघा काय खडका सगळा. तिकडे जाऊचा, चला जाऊया. आधी शूटिंग बंद करते, तुमका समोर तो दाखवते काय नजारा होतो. कारण शूटिंग करता करता तिकडे जाऊ शकत नाही. थांबा, ह्या बघा आहे ना, मोबाईलमध्ये बघता बघता जाऊ शकत नाही. कोण बमटतं तिकडनं? ह्या बघा काय वाईड कॅमेरा करते. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये बघता बघता आपण जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं हां, बॅक कॅमेरा कदाचित चालू करून आपण जाऊ शकता. बघा दगड बिगडात मोठे आहे, पडो बिडो व्हायचा. अरे तो बघ परत आता घसरले. हळूहळू जाऊया. पाणी बिणी बघा मस्त. या धरणातनं पाणी इलेलं वाटतं. हा तूच जा. किती काय झाला तरी ह्या काउंटरला काय मी सोडित नाही. ह्याच्यात आमचा थंडा वगैरे हा. मी काय नॉनव्हेज खात नाही, मी काय ड्रिंक करत नाही, सिगारेट तंबाखू दारूचा काय संबंध नाही, आयुष्यात कधीच केले नाही. ह्याचा कधी सोडायचा नाही, ह्या लय महत्त्वाचा. ह्या मी सांगते ह्या चुकीचं नाही. तुमका हळूहळू ह्या गोष्टी समजत. म्हणजे आमचे बुवा काय सांगतात, मी ज्यांका गुरु मानते, ते काय सांगतात की जोपर्यंत साखर जिभेवरती घेत नाही तोपर्यंत त्याची तुमका चव समजत नाही. तसाच जोपर्यंत तुम्ही नाम स्वतःच्या मुखातनं घेत नाही तोपर्यंत त्या नामाचं महत्त्व तुमका समजणार नाही. त्याच्यामुळे मी किती जरी काय सांगितले तरी तुमका त्याच्यातलं काय समजणार नाही जोपर्यंत त्या तुम्ही स्वतः करीत नाही. चला
धबधबो तिकडे खाली आहे त्या साईड का. आता तुका आमच्यासोबत येऊन कसा वाटला? मित्रांसोबत राहणं हम्म. ह्याच्यातच आपली मजा. त्याच्यातच खरं सुख आहे. खरं हा. बरोबर ना. असे आपण कायम भेटत राहूया. हो कायम भेटणार. नक्की ना. हो असेच राहूया भेटत हा. हा. वय वर्ष वय वर्ष 38. अरे नाही किती वर्षापर्यंत भेटत राहूया. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. अरे आमचा सगळ्यांचा 38 हा. फक्त माकोटा त्याचा 39 असत कदाचित मकरनचा. होय ना 39 असणार कारण तो 87 असणार बॉन. आम्ही आता बघा धबधब्यावर पोचलो. योगो इलो एकदा तो. हे किती दुकानात एक बरेच दुकानात. इकडनं गाडी पार्क केल्याच्या नंतर हे बघा इकडनं धबधब्यावर जाऊची वाटा. पण थंय जावच्या अगोदर ह्या लोकांचा जरा फोटो वगैरे काढते मी. बसले होत यांका वाटतं मी फोटो काढतोय पण ॲक्च्युली शूटिंग चालू आहे. यांचं जरा फोटो काढतोय पण मकरन तिकडे काहीतरी ड्रोनची सेटिंग करता. तोपर्यंत आपण यांचं फोटो काढूया दुसऱ्या मोबाईलमध्ये. हो. योगो म्हणता मकरन तुझा म्हणता विमान उडव. ड्रोनची शूटिंग चालू आहे. ड्रोनवर आहे. यापुढे माझ्या प्रत्येक व्हिडिओत नाम जपाची म्हणजेच ह्या काउंटरची क्लिप एक ना एक तर 100% असणार. आता मी धबधब्याच्या वर इले वरच्यासाठी. वरनं कसं दिसता ते तुमचं मी दाखवते. जरा थांबा जरा जपून जावं लागतं. गुळगुट इथं पडले तर मोबाईल पण गेलो आणि सगळाच गेला. धबधब्याच्या वरच्या साईडला येईल आहे ना धबधबा कसं दिसता तो बघा.
ह्या साईडला नको, जास्त म्हाका रिस्क वाटता. फायनल बघा. ह्या आमच्या भाऊबंधांचं दुकान हा सावडाव धबधब्याच्या एकदम समोरच. जर तुमका यायचं असत तर ह्यांका कॉन्टॅक्ट करून जेवणाची वगैरे हे बघा ऑर्डर तुम्ही देऊ शकता. व्हेज नॉनव्हेज ज्या काय असतात त्या. काय गेले तुम्ही हे जेवणाची वगैरे ऑर्डर घेतात ना, आणि जर हय यायचं असत ना तर तुमचं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे प्रेक्षकांना सांगा जरा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8652273875. तुमचं नाव? दीपक पाताडे. आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही ना. ह्या हॉटेल म्हणजे तुमचा स्टॉल कधीपासून, किती वर्ष आधी? 6 वर्ष पूर्ण. 6 वर्ष. 6 वर्ष. ओके. मी तसं दरवर्षी येते म्हणा, यावर्षी थोडंसं लेट येईल आहे. आता ही आम्ही गरमागरम भजी खात आहोत. मकरंद ते बसलो हा. मके बिके भेटतात, बरंच काय भेटतं. समोर धबधबो आणि हे हॉटेल. म्हणजे आता हे राहायची वगैरे व्यवस्था हा काय नाही अजून झाली नाही. नाही ना? चेंजिंग रूम होत. ओके. संडास बाथरूम. हां. मग तेव्हा नाही होती, ह्या टाकलं. काय नव्हतं. आता व्यवस्थित. हां, आता जरा बऱ्यापैकी झाला. पहिला काय नव्हतं, गेल्या वर्षीपर्यंत तेवढा काय नव्हतं. आता बऱ्यापैकी चेंजिंग रूम वगैरे जेंट्स लेडीज वगैरे वेगवेगळे चेंजिंग रूम झालेले आहेत. आणि मस्त जरा व्यवस्थित सुधारलेला हा, व्यवस्थित चांगला. आणि ह्या महत्त्वाचा आहे बघा, सूचना जी आहे ना ही जी दिसताना ही महत्त्वाची आहे. बरी हा हीच. चाय देवा ना. दरवर्षी आम्ही हेच खाता. पहिले भुरभुटीचा आपण लांबच जाऊया. मोबाईल घेतोय जरा बाहेरच थांबतोय. सोना, आज तुका दिवसभरात कसा वाटला, म्हणजे आमका भेटून वगैरे ट्रिपला येऊन कसा वाटला तुका ट्रिपला? आज जी पार्टी आमची झाली, हां पार्टी खरोखर मस्त एक नंबर झाली. हां त्या पार्टी फक्त आमच्यामध्ये जास्त एन्जॉय जर केला असेल हां तर तो योगेश आहे, योगेश मुद्राळे. हां त्याच्यावर काही एन्जॉय कोणीच केला नाही. तू नाही केलं? आम्हाला वाटलं, आम्ही पण केला, पण आम्हाला असं वाटलं की अजून आमचे 2-3 मित्र येतील. हां मग त्यांनी आज आम्हाला फसवलं. धोका येतो दिला. म्हटलं, धोका दिला. येतो म्हटलं नाही, आले नाही. पण खरंच अशी एन्जॉयमेंट कधी भेटणार नाही आणि करू शकणार नाही. कशामुळे झाली एवढी एन्जॉयमेंट? आज मकर तसं बघायला तर मकरांजीने गाडी घेतली, त्या हां. गाडीची आम्हाला त्याने पार्टी दिली. हां त्या पार्टीमध्ये आम्ही खरंच खूप मजा केली. सावडा धबधब्यावरती खरं एन्जॉयमेंट केली खूप. खरंच खूप मस्त वाटलं. फक्त असे काही काही मित्र होते, येतो म्हटलं आणि आले नाहीत, त्यांच्यासाठी आज ही मी व्हिडिओ केली. ज्यांनी मकरंदला कसा वाटला विचारूया. मजा आली, भरपूर मजा केला. हां अजून मजा येईल असती हां जर आमचं मित्र मंगेश जाधव, त्याच्यानंतर दीपक पाताडे, तावडे, हां निलेश जमदाडे, ओमकार वरुणकर, हां अजून संतोष यादव, हां हे जर इले असते तर हा. आम्ही अजून मजा केला असता अजून. पण आमचं प्लॅन आहे की गणपतीमध्ये आम्ही काही ना काहीतरी जाणार. तसेच आता पण तेव्हा एवढीच सगळे- इच्छा आहे की परत त्यांनी यावे. सगळ्यांनी हा, सगळ्यांनी येवा, मजा करा. एक व्हिडिओ बनवत त्याच्यावर तुम्ही समजा
की योग्यान किती मजा केला ना आमच्या, तुम्ही मजा करून दाखवा. तशी तुम्ही पण मजा करा. आणि तावड्यान नको येऊ, कारण योगो मारून टाकीत नाही का. तावडो शाळेत हुशार होतो, Plus पण आता minus. योग हुशारा. प्लस मायनस होईल त्यांचा. आता पण ऋषी विचारूया. ऋषी तुला कसा वाटला? मस्त एकदम मजेत. आजचा दिवस न विसरण्यासारखं एकदम मजेत झालेलो हा. आणि जास्त मजा सगळ्यांनीच केलं नाही, त्याच्यात जास्त त्यातल्या त्यात योगेश मुद्राळेन सगळी एन्जॉय आमच्यात. जास्त केला. हा, आता योगेशला विचारूया. बाबा तुला कसा वाटला? छान. छान. अरे बापरे माझ्या. होय. अजून काय ना? निसर्गाच्या खच्चीकरण याला सानिध्यात सांगून. जाऊन हा. मजा केली आपण. हा. काय काय निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपण आज मजा केली. अरे ही मजा तुझ्यामुळे आली. नाही, मजा म्हणजे सगळ्यांमुळे येईल. सगळ्यामुळे इली ना. आता कसं जुन्या होईल? आठवणी सगळ्यांनी जुन्या काढल्या आठवणी नाही. ताज्या झाल्या ना, आम्ही ताज्या. पण जुन्या आठवणी सांगितली ओके. काय होते. जो आमका माहित नव्हते ते समजलं. हा, ते काही गोष्टी म्हणजे तुम्हाला माहित आज- होते नाही होते ते तुमका समजले. आज म्हणजे आजच्या दिवसावरनं माका एकच समजलं की शाळेत हुशार असणं ह्याच्यात काय पॉईंट नाही. म्हणजे आम्ही हुशार नव्हतो. म्हणजे आता शाळेत हुशार असणं मग, कारण हे का तर म्हणजे 9-9 पुरवणे लावून जो नापास व्हायचो तो हुशार की ढबू या तुम्हीच ठरवा. शाळेत हुशार असणं हे पॉईंट नाही. प्रॅक्टिकल जीवनात जो सक्सेसफुल झालो ना तो सक्सेसफुल. जेणेकरून म्हणजे ह्यांना एवढी कांडा केला नव्हतं की काय आता ती मी ऑन कॅमेरा सांगू शकत नाही, ती कधीतरी ऑफ कॅमेरा सांगेन. तरी चला. त्याचं खच्चीकरण झाला. हा 5वी ते 9वी त्याचा खच्चीकरण झाला. नाहीतर सत्यवान तावडेचो नाही, योगेश मुद्राळेचो 1 नंबरीला असतो. आम्ही काय लय लांब होतो, आमचं काय विषयच आज नाही. सगळं केलं त्याच्या पुढे. आज म्हणजे आजच्या दिवसावर नामका ह्या समजला की योगेश मुद्राळे किती काय हुशार केलं? होतो, ते होतं, हा. पण फक्त गप्प त्याचा होतो. खच्चीकरण झाला. 5 ते 6 वर्ष गप्प होतो. 5 ते 6 म्हणजे 5वी 6वी 7वी 8वी 9वी 5 वर्ष गप्प होतो. आणि पण 5वी ते 9वी झालं खच्चीकरण. तुझा 10वीत काय आला? सोंटा. 10वीत सोंटा म्हणजे काय? मागा पण काय समजलं नाही सोंटा काय म्हणतात. काय आमका काय समजलं नाही सोंटा काय म्हणतात. आता मकरंदला काय माहिती आहे त्या नंतर विचारते मी. ठीक आहे, आज पुरते एवढा. मित्रांनो, हे मी जवळजवळ वर्षभराने व्हिडिओ बनवलो आहे, त्याच्यामुळे थोडासा काहीतरी 19-20 झाला असत तर सांभाळून ठेवा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा. तुमचं जर कमेंट दिलो ना तर त्या एखाद्या क्रिएटरला हुरूप भेटता, म्हणजे एखाद्या क्रिएटरला असं एक आत्मविश्वास भेटता की मी अजून काहीतरी करेन. ह्या मी माझा सांगित नाही, प्रत्येक क्रिएटरचा किंवा प्रत्येक माणसं सांगतोय, प्रत्येक माणसाचा. किंवा त्याची जर तुम्ही तारीफ केलास किंवा त्याका तुम्ही कमेंट केलास तर तो आणखी काहीतरी क्रिएटिव्ह करूचो प्रयत्न 100% करणार. पण ह्या सगळ्यांनी करू हवा. आपल्या माणसाने सपोर्ट करू हवं. आणि ह्यो मी व्हिडिओ मालवणी भाषेत का बनवतो आहे, कारण काय आमची मालवणी भाषा पण 4 लोकांका समजूक होया, आपल्या लोकांका समजतात. पण ह्यो व्हिडिओ आपले लोक कमी आणि बाहेरचे लोक जास्त बघतात, कारण मालवणी भाषा त्यांका म्हणजे ऐकूक आवडता. आणि त्याच्यामुळे मी ह्यो व्हिडिओ मालवणीत केले. आणि काही व्हिडिओ पुढचे मालवणी भाषेत असतील किंवा मराठी भाषेत असतील. पण आत्ता मी कंटिन्युअस ह्या चॅनलवरती व्हिडिओ टाकूक चालू केलं आहे. तर तुम्ही जर नवीन असलास तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, म्हणजे सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमका भेटत आणि माझे व्हिडिओ तुम्ही बघशाल. ठीक आहे. ह्याच्यात माझो फायदा हाच म्हणा, पण माझ्या फायद्यासहित तुमका पण काहीतरी भेटू शकता. म्हणजे एक म्हणजे मी कोण एवढं विषय नाही, पण मोटिवेट तरी करूचा प्रयत्न करेन. कारण माझ्या आयुष्यातले असे सीन घडलेत ना की तो एक असे काय म्हणतात एक लघुपट बनू शकता. तर एवढे माझ्या आयुष्यातले सीन आहेत ते हळूहळू तुमका सगळे सांगू तुम्ही प्रयत्न करणार. कारण एकाच व्हिडिओत एवढा सगळा सांगणं अशक्य. आणि एकाच व्हिडिओ जर मी सगळं सांगितले तर विषय संपलो, मग परत तुम्ही कशा मागा बघतास. त्याच्यामुळे हळूहळू माझी लाईफस्टाईलचा मी कसं जगते वगैरे त्या तुमका 100% सांगत जाणार. म्हणजे एखाद्या कठीण प्रसंगावर मात कशी करायची आणि कठीण प्रसंगातनं आपण पॉझिटिव्ह काही गोष्टी घेऊन कसा जगायचा ह्या मी तुमका माझ्या व्हिडिओतनं नक्की सांगत राहणार. आणि थोडंसं विरंगुळं म्हणजे हसवण्याचं पण प्रयत्न थोडंसं करू शकते. बघूया, म्हणजे जसं तुमचं रिस्पॉन्स येत तसं मी प्रयत्न नक्की करेन. तर ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद. आज पुरता एवढाच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.